मराठीतच संपवा ना. मी आरोप करत नाहीये, मी फॅक्ट सांगते. मी कुठलाही आरोप करत नाही. बारामती, शिरूर, आमच्याकडे ह्याला निलेश लंकेंकडे अशा घटना झाल्या त्या आम्ही रेस केल्यात. मुंबईत झाल्यात त्याच्या घटना. तर ते आता निकाल आल्यावर मॅच करायला लागेल ना. म्हणून तर 17C महत्त्वाचं आहे. 17Cचा जो फॉर्म आहे, आम्ही सगळी प्रक्रिया ही खूप सिरियसली करतो आणि आम्ही कॉपी करून पास होणारे लोक नाही. आम्ही काय म्हणत नाही आम्ही 2 पक्ष फोडून सत्तेत आलो वगैरे, असली विधानं आम्ही नाही करत. आम्ही अभ्यास चांगला करतो आणि चांगल्या मार्कांनी मेरिटवर पास होणारे लोक होतात. मला असं वाटतं त्याची पारदर्शकपणे माहिती देशाला आली पाहिजे. आम्हीही त्याची वाट बघतोय. जो गलत आहे वो गलत आहे. कोणीही केलं असेल तर चूक असेल तर ती चूक आहे. आम्ही एक चुकीची ॲक्शन कधीही डिफेंड करणार नाही, पण सगळे फॅक्ट्स तर बाहेर आले पाहिजे. आम्ही वाट बघतोय फॅक्ट्सची. हे बघा, नाही, अरविंद केजरीवालांना ज्या पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आलं, त्यांच्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांना, आणि अरविंदजींना जसं टाकलं तसं अनिल देशमुखांची केस काय? अनिल देशमुखांची केस तुम्हीच ब्रेक केली होती. 100 कोटी रुपयाचा आरोप देशमुख साहेबांवर केला. FIR काय झालं? 1 कोटी, आणि ते पण 2012. मग 100 कोटी रुपयाचा जो आरोप ह्यांनी केला त्याचा पुढे काय झालं? त्यांनी किती लोकांवर आरोप केले? जे वॉशिंग मशीनवाले आहेत त्यांचे आरोप गायब. आणि आमच्यापैकी जे आमच्याबरोबर राहिले त्यांचे किती लोकांचे आरोप ते प्रूफ करू शकले? कोणीच नाही. त्यामुळे हे राजकीय दुर्दैव आहे. पण राजकीय सत्तेचा गैरवापर करून दडपशाहीकडे हा देश चाललेला आहे, हे वास्तव आहे या देशाचं. आता रोहित असेल ना जिथे दौऱ्यात, त्यालाच विचारा. ही डझंट नीड मी टू डिफेंड. तो सक्षम आहे स्वतःचं उत्तर स्वतः द्यायला. भी देखिए, ये देश के प्रधानमंत्री है. इतने बड़ी हस्ती के लिए मैं उम्र में भी छोटी हूँ और कर्तृत्व में भी छोटी हूँ, तो मुझे बहुत आश्चर्य लगा कि ऐसे बयान कैसे आ रहे. देखिए, हर बूथ का एनालिसिस करना पड़ेगा. ऐसे हवा में नहीं कह सकते, लेकिन हमारा परफॉर्मेंस बहुत अच्छा होगा. इसीलिए तो डर रहे और एजेंडा बदली हो रहा है ना. देखिए, 45 मिनट्स आप जाइए, हमारे यहाँ कुछ वोटिंग का जो है वहाँ कैमरे बंद हो रहे हैं. कल नगर की सीट में भी वैसे हुआ, नीलेश लंके के यहाँ. वहाँ भी कोई आदमी पता नहीं कौन वहाँ घूम रहा था. 17C फॉर्म कितना इम्पोर्टेंट फॉर्म है, उसके बारे में कुछ भी कहा जा रहा है. तो इस देश में एक सशक्त लोकशाही में इलेक्शन कमीशन का काम बहुत महत्वपूर्ण होता है. इसका मजाक बना रहे हैं.